आपण सगळेच कधी ना कधी सकाळी भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकतो. अशी जरा कल्पना करूया. बापरे, नुसत्या कल्पनेनेच धडकी भरते मला. हो ना. एका बाजूला गाड्यांचे हॉर्न वाजत असतात. आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसमधून बॉसचे मेसेजेस येऊन फोन सतत वाजत असतो. अगदी रोजचीच परिस्थिती. आणि डोक्यात आजच्या दिवसभरात पूर्ण करायच्या कामांची एक न संपणारी यादी फिरत असते. अशा या गोंधळात म्हणजे या बर्नआउटच्या परिस्थितीत अचानक असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं. खरंच, कुठेतरी हिमालयात जावं, एखादी शांत गुहा शोधावी आणि जगाशी असलेला सगळा संपर्क तोडून टाकावा, असंच वाटतं ना? हो, अगदी तसंच. आधुनिक काळातल्या प्रत्येकाला कधी ना कधी हा विचार शिवून गेलेला असतो. आपल्याला वाटतं की शांतता मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या भौतिक जगातून, या संसारातून पळ काढणं. तसं पाहिलं तर हा माणसाचा खूप नैसर्गिक स्वभाव आहे. आपण नेहमी संसार म्हणजे आपलं रोजचं धावपळीचं आयुष्य आणि अध्यात्म किंवा आंतरिक शांतता यांना दोन पूर्णपणे विरुद्ध ध्रुवांवर ठेवतो. म्हणजे जणू काही एक मिळवण्यासाठी दुसरं पूर्णपणे सोडावंच लागतं असा आपला समज असतो. अगदी बरोबर. आपल्या मेंदूची रचनाच अशी झाली आहे की गोंधळ दिसला की तिथून पळ काढायचा किंवा लढायचं, ज्याला आपण फाईट ऑफ फ्लाईट म्हणतो. अच्छा. आणि त्यामुळेच जबाबदाऱ्या आणि शांतता यांच्यात आपण एक मोठी अदृश्य भिंत उभी करतो. पण जर ही भिंत मुळातच अस्तित्वात नसेल तर? म्हणजे जर संसारातल्या या सर्व गोंधळात, ट्रॅफिकमध्ये किंवा मीटिंगमध्ये बसूनही ती हिमालयातली शांतता अनुभवता येत असेल तर? अरे वा, हे खूपच रंजक वाटतंय. हो ना. आज आपण अशा एका संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जी तब्बल 700 वर्षापूर्वी मांडली गेली होती. मी नुकताच संत नामदेवांचा, ज्यांचा उल्लेख विष्णुदासनामा असाही होतो, त्यांचा एक अभंग वाचत होतो. अच्छा, संत नामदेवांची रचना. हो. आणि त्यात त्यांनी जे सांगितले ते आजच्या या अटेन्शन इकॉनॉमी आणि सतत विचलित करणाऱ्या जगात एक अत्यंत प्रभावी लाईफ हॅक वाटतं. नक्कीच. अवघ्या 5 कडव्यांची ही रचना आहे, पण ती संसार आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू यांच्यात समतोल कसा साधावा याचं भन्नाट उत्तर देते. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, नक्कीच. या रचनेची सर्वात मोठी ताकद ही आहे की ती थेट उपदेश करत नाही. कोणतंही गहन तत्वज्ञान जर माणसाला समजून सांगायचं असेल तर त्याला आधी त्याच्या ओळखीच्या जगात घेऊन जावं लागतं. म्हणजे उदाहरणांमधून सांगणं बरोबर? अगदी. संत नामदेवांनी हेच केलं आहे. त्यांनी सुरुवातच एका अतिशय दृश्यात्मक आणि निसर्गातल्या उदाहरणांनी केली आहे. ते पहिल्या ओळीत म्हणतात, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवून या. अच्छा. म्हणजे एक पक्षिणी आकाशात उंच भरारी घेते. हो, ती अमर्याद अशा अंतराळात मुक्तपणे विहार करत असते. पण तिचं चित्त म्हणजे तिचं मन मात्र खाली एका छोट्याशा घरट्यात असलेल्या तिच्या पिल्लाजवळ असतं. हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की मला आपल्या आजच्या आधुनिक महत्वाकांक्षी आयुष्याची आठवण येते. म्हणजे आपण सगळेच कुठेतरी आकाशात उडण्याची स्वप्न पाहत असतो. हो, ते तर आहेच. हे अगदी तसंच आहे. जसं एखादी व्यक्ती आपल्या करिअरसाठी किंवा मोठ्या ध्येयासाठी घरापासून, स्वतःच्या माणसांपासून खूप दूर जाते. भौतिक शरीर एका ठिकाणी असतं, कदाचित एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानात किंवा एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. अगदी बरोबर. शरीर आणि बुद्धी तिथे अत्यंत गुंतागुंतीचं काम करत असते, पण तिचं मन मात्र घरी असलेल्या आजारी मुलापाशी किंवा स्वतःच्या मूळ ध्येयापाशी अडकलेलं असतं. आपण शरीराने कुठे आहोत यापेक्षा आपला मूळ अँकर कुठे आहे हे इथे स्पष्ट होतं. पण इथे एक अतिशय सूक्ष्म असा मानसशास्त्रीय मुद्दा आहे. बरं, जेव्हा ती पक्षिणी आकाशात उडत असते तेव्हा ती डोळे मिटून केवळ पिल्लाचा विचार करत बसत नाही. नाही. तसं केलं तर ती खालीच पडेल ना? बरोबर. जर तिने तसं केलं तर ती आकाशात टिकूच शकणार नाही. तिचे पंख काम करणं थांबवतील किंवा ती एखाद्या शिकारी पक्षाची शिकार होईल. खरंय. तिचं उडणं, भक्ष्य शोधणं हे सगळं अत्यंत अचूकपणे सुरू असतं. पण तिच्या जाणीवेच्या एकदम तळाशी म्हणजे सबकॉन्शियस लेव्हलवर तो एक विचार सतत सक्रिय असतो की मला माझ्या पिल्लाकडे परत जायचं आहे. हा विचार तिला उडण्याची ऊर्जा देतो. थांबा. इथे मला एक अडचण वाटते. काय बरं? आजच्या माइंडफुलनेसच्या जमान्यात आपण नेहमी म्हणतो की जे काम करत आहात तिथे 100% लक्ष द्या. हो. जर माझं मन ऑफिसमध्ये असताना पूर्णपणे दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे घरट्यात असेल तर मी माझं काम नीट कसं करणार? हा तर निव्वळ निष्काळजीपणा झाला नाही का? जर माझं लक्ष कामावर नसेल तर मी चुका करेन. मग पक्षिणीचं हे उदाहरण एकाग्रतेच्या विरुद्ध जात नाही का? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि रास्त प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला विचलित होणे म्हणजे डिस्ट्रॅक्शन आणि अँकर असणे यातील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, तो कसा? हे बघा,
जेव्हा एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये काम करताना इंस्टाग्रामवर रील्स पाहते किंवा इतर 10 गोष्टींचा विचार करते, तेव्हा ते विचलित होणं आहे. कारण तिथे अनेक गोष्टींमध्ये मन भरकटतं. अगदी. तुमचे अनेक अँकर्स तयार होतात आणि तुमची ऊर्जा विभागली जाते. पण पक्षिणीचं तसं नाहीये. तिचं मन 1000 ठिकाणी भरकटलेलं नाहीये. तिचं बाह्य लक्ष 100% उडण्यावर आणि भक्ष्य शोधण्यावर आहे. पण तिचं चित्त मात्र एकाच ठिकाणी आहे. हो. तिची मूळ प्रेरणा, तिचा बेस स्टेशन फक्त एकाच ठिकाणी आहे. आणि इथली सर्वात लक्षवेधी आणि रंजक बाब म्हणजे यातूनच दुसऱ्या ओळीचा अर्थ उलगडतो. दुसऱ्या ओळीत काय म्हटलंय? तैसे माझे मन राहू का ईश्वरीन, मग सुखे संसालीन असेना का. अरे वा, म्हणजे ते म्हणत आहेत की जर माझा बेस स्टेशन, माझा तो अँकर ईश्वरापाशी किंवा माझ्या अंतिम सत्यापाशी स्थिर असेल, तर मी या जगात कितीही सुखात, दुःखात किंवा धावपळीत असलो तरी मला फरक पडणार नाही. होय. इथे सुखे संसारीन असेना का याचा अर्थ असा नाही की संसारात फक्त सुखच मिळेल. मग याचा अर्थ काय घ्यायचा? त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदात किंवा स्थिर राहू शकता. इथे कुठेही एस्केपिझम किंवा पलायनवाद नाहीये. म्हणजे मला संन्यास घ्यायचा आहे असं ते म्हणत नाहीये. अजिबात नाही. मला जबाबदाऱ्या टाळायच्या आहेत असं ते म्हणत नाहीयेत. ते म्हणतात की मी या जगात पूर्णपणे वावरेन, पण माझा तो आतील एक कोपरा नेहमी त्या एका सुरक्षित ठिकाणी असेल. हे खरंच कमाल आहे. म्हणजे पक्षिणी आकाशात उडते, ती तिची झेप आहे, तिचं स्वातंत्र्य आहे, पण तिचं मन घरट्यात असणं हे तिला जमिनीवर ठेवणारं वास्तव आहे. बरोबर. पण इथे मला एक विरोधाभास दिसतो. जर पक्षिणीचं उदाहरण एवढं अचूक आणि भव्य होतं, आकाशातली भरारी वगैरे, तर लगेच पुढच्याच कडव्यात नामदेवांनी एका अत्यंत सामान्य जमिनीवरच्या प्राण्याचं उदाहरण का दिलं? म्हणजे तुम्हाला गायीच्या उदाहरणाबद्दल विचारायचंय? हो, कारण तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे, धेनू चरे वनी, वत्स असे घरी, चित्त वत्सावरी ठेवूनी फिरे. पक्षी आणि गाय दोन्ही प्राणीच आहेत ना, पण पक्षाचं उडणं हे स्वातंत्र्याचं प्रतीक वाटतं आणि गायीचं दाव्याला बांधलं जाणं किंवा रोज चरण्यासाठी वनात जाणं हे एक प्रकारचं बंधन आहे, तिची मजबुरी आहे. मग ही दोन पूर्णपणे विरुद्ध टोकं एकाच संकल्पनेसाठी का वापरली आहेत? खरं तर मला वाटतं तुम्ही या रचनेच्या अगदी गाभ्याला हात घातलाय. हा विरोधाभास जाणीवपूर्वक वापरला गेला असावा. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला जाणवेल की मानवी जीवन हे नेहमीच आकाशातल्या भरारीसारखं रोमांचक नसतं. हे मात्र 100% खरे. आपण रोज काही मोठी ध्येय गाठत नसतो. आपल्या आयुष्यातला 90% भाग हा अत्यंत सामान्य, कंटाळावाणा आणि रोजच्या ठरलेल्या कामांनी भरलेला असतो. म्हणजे आपलं रुटीन. अगदी. गायीचं जंगलात चरणं हे याचंच प्रतीक आहे. हे अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या रोजच्या कर्माचं, सर्व्हायव्हल आणि ड्युटी याचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे पक्षिणीचं उडणं हे कदाचित आपला मोठा प्रोजेक्ट, आपली महत्वाकांक्षा असू शकेल, पण गायीचं चरणं म्हणजे आपली रोजची लोकल ट्रेनची धक्के खात केलेली गर्दीची प्रवास, रोजचे तेच ईमेल्स पाठवणं, बिलं भरणं, आपला जो चरितार्थ आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी करावी लागणारी धावपळ. अगदी तसंच. गायीला चरल्याशिवाय पर्याय नाही. चारा शोधायला जाणं ही तिची गरज आणि तिचं कर्तव्य आहे. ती आकाशातल्या पक्षिणीसारखी मुक्त नाहीये. ती जमिनीवरच्या वास्तवात बांधलेली आहे. हो, बरोबर. पण तरीही ते कंटाळवाणं, सक्तीचं काम करत असतानाही तिचं संपूर्ण लक्ष कुठे असतं? तर घरी असलेल्या वासराकडे. ती चारा चरत असते, पण तिचं कान आणि तिचं मन त्या वासराच्या हाकेकडे लागलेलं असतं. बापरे, किती सुंदर विचार आहे हा. नामदेवांना हे सांगायचं आहे की तुमचं काम कितीही भव्य पक्षासारखं असो किंवा कितीही सामान्य आणि कंटाळवाणं गायीसारखं असो, तुमचं चित्त कुठे आहे हाच खरा नियम आहे. हे खूपच दिलासादायक आहे. कारण अनेकदा आपण असं विचार करतो की आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला काहीतरी भव्य दिव्य करावं लागेल. पण इथे स्पष्ट होतंय की रोजची भांडी घासताना किंवा ऑफिसचा डेटा एंट्रीचा कंटाळवाना जॉब करतानाही तुम्ही तुमच्या त्या अँकरशी जोडलेले राहू शकता. नक्कीच राहू शकता. आता या प्राण्यांच्या उपजत प्रेमाच्या उदाहरणांमधनं ही संकल्पना स्पष्ट केल्यानंतर ही रचना थेट मानवी जगाकडे वळते आणि इथे खऱ्या अर्थाने रंजक गोष्ट समोर येते. हो, चौथ्या कडव्यात. होय, कारण चौथ्या कडव्यात म्हटलं आहे, दुडीवर दुडी सखीसी गोष्ट करी, चित्त दुडीवरी ठेवून या. म्हणजे एका स्त्रीने डोक्यावर पाण्याने भरलेले एकावर एक हंडे किंवा घागरी ठेवले आहेत, ज्याला दुडी म्हटलंय. ती मैत्रिणीशी गप्पा मारत चालली आहे, पण तरीही तिचं संपूर्ण लक्ष त्या डोक्यावरच्या हंड्यांवर केंद्रित आहे.
हे वाचून मला थेट आजच्या काळातील मल्टीटास्किंगची आठवण झाली. मल्टीटास्किंग? मला वाटतं हा शब्द इथे वापरणं थोडं धाडसाचं ठरेल. असं का? आपण या उदाहरणाचं थोडं सखोल विश्लेषण करूया. तुम्हाला असं का वाटतं की हे मल्टीटास्किंग आहे? कारण बघा ना, आपण आज स्वतःला खूप स्मार्ट समजतो. आपण लॅपटॉपवर काम करताना एका टॅबमध्ये प्रेझेंटेशन बनवतो, दुसऱ्या टॅबमध्ये गाणी ऐकतो, मध्येच कुणाचा तरी फोन येतो आणि आपण तिथेही बोलतो. आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो. हो, करतो आपण असं. इथेही ती स्त्री तेच करत आहे ना. ती चालत आहे म्हणजे शारीरिक संतुलन राखत आहे. ती मैत्रिणीसोबत गप्पा मारत आहे म्हणजे सामाजिक व्यवहार करत आहे. आणि डोक्यावर पाण्याचे हंडेही सांभाळत आहे. हे एकाच वेळी 3 गोष्टी करणं नाहीये का? खरं सांगायचं तर तुम्ही ज्याला आधुनिक मल्टीटास्किंग म्हणत आहात ते खरं तर टास्क स्विचिंग असतं. मानवी मेंदू एकाच वेळी 2 गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. अच्छा. हो, आपण फक्त एका कामावरून दुसऱ्या कामावर वेगाने लक्ष वळवतो आणि म्हणूनच आपण दिवसाच्या शेवटी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जातो. याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. हे मात्र अगदी खरंय. खूप दमछाक होते. पण ह्या स्त्रीच्या उदाहरणात एक खूप मोठा फरक आहे. इथे लक्ष विभागलेलं नाहीये. इथे फ्लो स्टेट किंवा एकाग्रतेचा उच्चांक आहे. हे थोडं कठीण वाटते समजायला. जर तिचं लक्ष विभागलेलं नाहीये तर ती गप्पा कशा मारत आहे? कारण तिने सराव आणि जाणीवेच्या माध्यमातून आपल्या मेंदूचे स्तर अत्यंत प्रभावीपणे वापरले आहेत. गप्पा मारणं हे संसारातील रोजच्या व्यवहारांचं, सामाजिक देवाणघेवाणीचं प्रतीक आहे. बरोबर. आपण जगात वावरताना लोकांशी बोलतो, हसतो, चर्चा करतो, हे सगळं ती अत्यंत सहजपणे करत आहे. पण तिचं चित्त म्हणजे तिची पेरिफेरल अवेअरनेस आणि तिची सर्वोच्च एकाग्रता त्या हंड्यांवर आहे. म्हणजे ती जाणीवपूर्वक असा विचार करत नसेल की मला हंडे सांभाळायचे आहेत. अगदी बरोबर. ती जाणीवपूर्वक प्रत्येक पावलाला तसा विचार करत नाही. तो विचार तिच्या स्नायूंमध्ये म्हणजे मसल मेमरीमध्ये आणि अंतर्मनात इतका भिनला आहे की तो एक सहज स्वभाव बनला आहे. अच्छा. म्हणजे जसं आपण गाडी चालवायला शिकतो तेव्हा सुरुवातीला क्लच, ब्रेक, गिअर या सगळ्यावर लक्ष द्यावं लागतं आणि आपण प्रचंड दमतो. हो, सुरुवातीला खूपच त्रास होतो. पण एकदा सराव झाला की आपण गाडी चालवताना सहज गप्पा मारू शकतो, गाणी ऐकू शकतो. तरीही अचानक समोर कोणी आलं तर आपला पाय आपोआप ब्रेकवर जातो. कारण आपलं मूळ लक्ष, आपला अँकर हा ड्रायव्हिंगवरच असतो. बापरे, अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आध्यात्मिक भाषेत याला सहज समाधी किंवा अखंड स्मरण म्हणतात. अच्छा. यासाठी डोळे मिटून एका जागी बसण्याची गरज नसते. जगातल्या सर्व गोष्टी अत्यंत प्रभावीपणे करत असतानाही आतमध्ये एक असा स्थिर बिंदू असतो जो कधीच हलत नाही. पाणी वाहून नेणाऱ्या स्त्रीचं हे उदाहरण मानवी प्रयत्नांचं आणि कौशल्याचं शिखर आहे. म्हणजे प्राणी हे त्यांच्या उपजत वृत्तीने करतात, पण माणसाला हे सरावाने आणि सजगतेने साध्य करावं लागतं. अगदी बरोबर. पण हे ऐकायला आणि समजायला जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्ष आचरणात आणायला तितकंच कठीण आहे. कारण गप्पांच्या ओघात, या आधुनिक जगाच्या कोलाहलात आपण अनेकदा भान विसरतो. गाडी चालवताना आपला अपघात होऊ शकतो कारण आपण खरोखरच विचलित होतो. हो, हे घडतं बऱ्याचदा. पण ती स्त्री भान विसरत नाही. आता इथून आपण या रचनेच्या अगदी शेवटाकडे येतो. या सर्व अप्रतिम रूपकांमागे रचनाकाराचा मुख्य हेतू काय आहे? त्यांनी पक्षाचं, गायीचं आणि मानवी कौशल्याचं उदाहरण दिलं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हाच तर खरा महत्वाचा भाग आहे. हो, हे आपल्याला शेवटच्या कडव्यात समजतं. विष्णुदास नामा विनवी परोपरी, हे प्रेम श्रीहरी द्यावे मज. संत नामदेव श्रीहरीला वारंवार विनंती करत आहेत की हे प्रेम श्रीहरी द्यावे मज. मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? ते सर्वसामान्य गोष्टी मागत नाहीयेत, हे तर स्पष्ट आहे. पण ते मोक्ष, मुक्ती किंवा थेट ईश्वराचं दर्शनही मागत नाहीयेत. ते नेमकं हे प्रेम का मागत आहेत? यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण तत्वज्ञानाचं खरं रहस्य लपलेलं आहे. मला सांगा, त्या पक्षिणीला आकाशात उडताना आपल्या पिल्लावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? नाही. किंवा त्या गायीला जमिलात सरताना असं आठवून सांगावं लागतं का की अरे हो, माझा वासरू घरी आहे, मला त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे? अजिबात नाही. ते आपोआप होतं. आणि ते आपोआप का होतं? कारण त्यांचं त्यांच्या पिल्लावर, वासरावर प्रचंड प्रेम असतं. जिथे प्रेम असतं तिथे लक्ष आपोआप ओढलं जातं. तिथे फोकस करण्यासाठी वेगळी एनर्जी किंवा ऊर्जा खर्च करावी लागत नाही. हाच तो कळीचा मुद्दा आहे. संत नामदेव इथे जगातून पळून जाण्याची मुक्ती मागत नाहीयेत. ते असं म्हणत नाहीयेत की मला या संसारातून बाहेर काढ. अच्छा.
म्हणजे ते पळवाटा शोधत नाहीयेत. नाही, ते मुक्तीपेक्षा भक्तीला म्हणजेच प्रेमाला वरचा दर्जा देत आहेत. ते म्हणतात मला फक्त ते विशिष्ट प्रेम दे. म्हणजे पक्षिणीचं जसं पिल्लावर प्रेम आहे तसं. बरोबर. कारण जर माझं तुझ्यावर म्हणजे ईश्वरावर किंवा अंतिम सत्यावर त्या पक्षिणीच्या पिल्लासारखं किंवा गायीच्या वासरासारखं निस्सीम प्रेम जडलं तर मला एकाग्रतेसाठी वेगळे कष्ट घ्यावेच लागणार नाहीत. अरे वा. मग मी संसारात राहूनही, या भौतिक जगातली सगळी धडपड करूनही आतून पूर्णपणे शांत आणि तुझ्याशी जोडलेला राहीन. हे खरोखरच एखाद्या आहा मोमेंट सारखं आहे माझ्यासाठी. कारण आपण आजच्या जगात एकाग्रता वाढवण्यासाठी वेगवेगळे ॲप्स वापरतो, टायमर लावतो, स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. हो ना, आपण फोकसला एक काम किंवा टास्क मानतो. अगदी. पण नामदेव सांगत आहेत की जर तुम्ही तुमचा मूळ स्रोत, तुमचं अंतिम सत्य शोधलं आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकलात तर तुमचं चित्त तिथे आपोआप अँकर होईल. त्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हे मानवी मनाला दिलेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे. ही एक अत्यंत उच्च पातळीवरची अवस्था आहे जिथे बाह्य परिस्थिती कितीही गोंधळाची असली तरी आंतरिक शांततेशी तिचा कोणताही संघर्ष उरत नाही. म्हणजे संसाराशी भांडायची गरज नाही. मुळीच नाही. तुम्हाला संसाराशी लढण्याची गरज नाही आणि ईश्वराला शोधण्यासाठी जंगलात जाण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त तुमचं चित्त योग्य जागी स्थिर करायचं आहे. आजच्या या सखोल चर्चेतून श्रोत्यांना एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली असेल की खरी एकाग्रता किंवा भक्ती म्हणजे डोळे मिटून जगापासून दूर पडणं नाही, नक्कीच. तर डोळे उघडे ठेवून जगात पूर्णपणे वावरत असतानाही स्वतःचं मन एका सुरक्षित ठिकाणी केंद्रित करणं होय. होय. मग ते आकाशातल्या पक्षिणीचं घरट्यातलं पिल्लू असो, जमिनीवरच्या गायीचं घरी असलेलं वासरू असो किंवा मानवी डोक्यावरचा पाण्याचा हंडा असो. अगदी बरोबर. या सगळ्यांमधून आपल्याला आपल्या मनाची स्थिरता कशी मिळवायची याचा मार्ग सापडतो. आणि हीच या प्राचीन साहित्याची खरी ताकद आहे. शेकडो वर्षापूर्वी जेव्हा आजच्यासारखे स्मार्टफोन्स किंवा सोशल मीडियाचे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते तेव्हाही मानवी मनाची चलबिचल ही अशीच होती. हो, मानवी स्वभाव बदललेला नाहीये. आणि म्हणूनच हे उत्तर आजच्या काळातही तितकंच किंबहुना जास्तच अचूकपणे लागू पडतं. आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आपण या सर्व रूपकांचा विचार आजच्या आधुनिक जीवनाच्या आणि मानसिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून केला. पण चर्चा संपवताना आजच्या या माहितीच्या महापुरात आणि सतत नोटिफिकेशनच्या आवाजात विचलित होणाऱ्या जगात आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? जेव्हा आपण काहीच करत नसतो, जेव्हा आपल्या हातात फोन नसतो आणि आजूबाजूला कामाचा ताण नसतो, तेव्हा आपला मेंदू रिकाम्या वेळेत आपोआप ज्याच्याकडे धाव घेतो तो आपला खरा अँकर असतो. हो, हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. मग ते पैशांचा विचार असू दे, एखाद्या व्यक्तीबद्दलची असुरक्षितता असू दे किंवा एखादं व्यसन असू दे. आपलं शरीर भौतिक जगात काम करत असताना आपलं मन खऱ्या अर्थाने कुठे अँकर झालेलं आहे? अगदी योग्य मुद्दा. आणि जर तो अँकर आपल्याला शांतता देणारा नसेल तर आपणही संत नामदेवांसारखा तो प्रेमाचा स्थिर बिंदू शोधण्याची वेळ आलीये का? यावर सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. तुम्हीही तुमच्या आतल्या त्या अँकरचा नक्की शोध घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.